2 वर्षांपासून खुनाच्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेल्या गुलाबसिंग मांगीलाल आखाडे याला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2 न मध्य प्रदेशातील मंडलेश्वर परिसरातून अटक केली आहे। आरोपीनं लहवीत येथे लोखंडी पहारीनं हल्ला करून एका व्यक्तीचा खून केल्यानंतर तो फरार झाला होता। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 न तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा मध्य प्रदेशातील ठाव ठिकाणा निश्चित केला। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, डॉक्टर समाधान हिरे, मुक्तार पठाण, गुलाब सोनार, प्रदीप नंदवरे, संतोष सुपेकर आणि जितेंद्र वजिरे यांच्या पथकानं मंडलेश्वर परिसरात 2 दिवस सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला नाशिक येथे आणून पुढील कारवाईसाठी देवळाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। 24 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता। सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता। 2023 मध्ये ही घटना घडलेली होती, त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता, तो मिळून येत नव्हता, त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता। सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते। त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्व परवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे। वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तपास कामी गेलेलो असतो। तिथे आम्हाला पुष्कळ अडचणी आल्यात। दुर्गम भाग होता, गावं होते, छोटे छोटे गाव होते, तिथे अडचणी अशा आल्या का त्याचा चेहरा सुद्धा माहिती नव्हता। तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून तिथल्या बातमीदारांशी, आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री बेरात्री कोण कुठे जातोय त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे। पाठलाग केला त्याचा, तो पळून गेला, परत पळाला, पण आम्ही तपासामध्ये यशस्वी झालेलो आहे। कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून, फोनवर कॉन्टॅक्ट करून, रात्रंदिवस करून याला आम्हाला यशस्वी झाण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे। 2023 मध्ये घडलेला होता। ते नाते संबंधित होते, ते काम करण्यासाठी तिथून इथे आलेले होते। यांनी मारल्यानंतर हा पळून गेल्यानंतर हा गावात एकही दिवस गेला नाही, तेव्हापासून फरार होता। हा वेगवेगळ्या गावांमध्ये काही 2 महिन्याची ते 6 महिन्याची ते असा राहत होता, त्याच्यामुळे तो भेटणं फार मुश्किल होतं। पण आम्ही त्याला पकडून इथं जमा केलेला आहे देवळाली कॅम्पला। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, सिडको।